नमस्कार, मी प्रेरणा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। कोल्हापुरात सध्या एकदम भक्तिमय वातावरण आहे आणि वेगवेगळे मंडळ देखावे साजरे करतायत, लोकांपर्यंत एक वेगवेगळ्या गोष्टी मांडतायत। तर मी अशीच एक गोष्ट पाहण्यासाठी एका मंडळामध्ये मी आली आहे। शिवाजी पेठेतील हे मंडळ आहे नाताघोळ तालीम मंडळ। चला तर मग यांनी यावर्षी काय देखावा केलाय ते पाहूया। तर शिवाजी पेठमध्ये असणाऱ्या नाताघोळे तालमीमध्ये पाताळ भुवनेश्वर मंदिर साकारण्यात आलंय। तर जाणून घेऊया इथल्या लोकांकडे की ह्याचं मंदिराचं स्ट्रक्चर उभं कसं केलंय, किती कष्ट आहेत, किती काय काय गोष्टी त्यांच्या गमती जमती सारंच ऐकायसाठी मीही उत्सुक आहे। चला तर मग। नमस्कार सर, मी सतीश बिरकर, कला दिग्दर्शक म्हणून काम करतो। मराठी चित्रपट महामंडळाचा मी हे आहे, संचालक आहे। हां, हा जो काही तुम्ही मोठ्या प्रमाणात सेट उभा केला आहे अनोखा, तर याबद्दल काय सांगाल? हे उत्तराखंडमध्ये पाताळ भुवनेश्वरमध्ये एक गुफा आहे। तिथं जवळजवळ 33 कोटी देवांचा सहवास आहे। 3 म्हणजे जे आपले ब्रह्मा विष्णू महेश ते सुद्धा तिथं आहेत। त्यातूनच असं ते तुम्हाला निर्णय ठिकाणी जाता येतं, म्हणजे कैलासाला जाता येतं। निर्णय ठिकाणी ते वाट आहे त्या गुहेमध्ये। आमची जागा लहान असल्यामुळे आम्हाला सगळं दाखवता येणं शक्य नाही, पण जेवढं काय दाखवता येईल तेवढं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं केलं आहे। आणि ही कॉन्सेप्ट कशी सुचली होती? नातावळे तालमीला बघायला गेलं तर तसं 125 वर्षाचा जुनी आमची तालीम आहे आणि या तालमीचं प्रत्येक वर्षी वैशिष्ट्य असं की आम्ही पारंपरिक पद्धतीनं हा गणेश उत्सव साजरा करत असतो आहे। आणि त्याच्यामध्ये गेले 60 वर्षापासून वेगवेगळ्या मंदिरांच्या, म्हणजे भारतामध्ये जेवढे मंदिर आहेत, दुर्मिळ मंदिर आहेत, त्यांच्या प्रतिकृती उभा करण्याचा आमचं दरवर्षीची परंपरा आहे। आणि त्या परंपरेतूनच प्रत्येक वर्षी आमची टीम अशा मंदिरांचा शोध घेत असते जेणेकरून त्या गोष्टी आपण उभा करू शकतो आहे। आणि ह्यातनंच मुलांनी, आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाताळ भुवनेश्वर मंदिर हे जे उत्तराखंडमधलं आहे तर त्याची प्रतिकृती, त्याचा पूर्ण व्हिडिओ बघितला, त्याचा अभ्यास केला आणि मग आमचं पहिल्यापासून जे आमच्याकडं हे स्ट्रक्चर उभा करतात मंदिराचं, बिडकर काका ह्यांच्याशी संपर्क साधला आणि पूर्ण त्याचा आराखडा बनवला। आणि जे काय आता तुम्ही बघताय ते सगळं बिडकर काका आणि त्यांच्या मंडळींनी आणि आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उभा केलेला आहे। अच्छा, आणि हे सगळं सुरू असताना तुम्हीही मोठा रोल यामध्ये प्ले केला आहे, जे लाईट आणि बाकीचं जे स्ट्रक्चर, तर काय सांगाल त्याच्याबद्दल? मला लाईटचं सांगायचं झालं तर मी सकाळपासून जे काम करत होतो तिथं लाईटचं, जर आमच्या मंडळाची कार्यकर्ते वगैरे सगळे पहाटे 5-5 वाजेपर्यंत पोरी तर आपल्याला आहेत ह्या लाईट करता। आणि प्रत्येकाच्या आम्ही ह्याच्याप्रमाणे जसं लाईटला शोभा येईल त्याप्रमाणे आम्ही त्या स्ट्रक्चरला शोभा देण्याचं काम केलेलं आहे। अच्छा, आणि आता सध्या डॉल्बी आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे तरुणाई वळत असते आणि त्याला तुम्ही डावलून एक छान असं मंदिर उभं केलं आहे। तर यामागचं तुमचं युवक म्हणून काय म्हणणं होतं? काय नाही, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही नवीन मंदिरे करण्याचाच प्रयत्न असतो आमचा। म्हणजे आपल्याला म्हणजे दुर्मिळ मंदिरं असतात प्राचीन, ते ऐतिहासिक मंदिरं आपण करत असतो दरवर्षी, ती पण यावर्षी आम्ही तेच केलं। आणि हे मंदिर उभं करत असताना कशा पद्धतीचा तुम्ही अभ्यास केला होता? काय पद्धतीने हे मांडण्याचं डोक्यात आलं? कसं असं आता गुगलवर सगळं काय तर तुम्हाला बघायला मिळतं, त्याचे निर्णय रील्स बघायला मिळतात, हे बघायला मिळतात, त्यावरून अभ्यास करून हे तयार करण्यात आलं। हां, आणि गेले किती दिवस या? आता 1 महिना झाला आम्ही हे काम करतोय। यावेळेस जरा पावसानं आम्हाला घोटाळा दिला, नाहीतर लवकर झाला असतं। आणि काय सांगाल काका की इतकं मोठं स्ट्रक्चर आता बघताय, तर काय वाटतं तुम्हाला? हे स्ट्रक्चर आहे, मंडप सगळं आपण मंडप उभा केलेला आहे। सचिन सागर डेकोरेशन हे मंडप आहे। हे जे मालक सागर चव्हाण आणि ते मंडपचं काम मी स्वतः सगळं बघत आहे, एवढंच। यांनी मंडप घातला म्हणून आम्ही या पावसात हे लावू शकलो, मंडप घातला नसता आम्हाला शक्यच झालं नसतं। नक्कीच।
हां. आणि तुम्ही आजच्या तरुणाईला काय सांगाल? म्हणजे आता डॉल्बी सारखे केसेस लोकांवरती पडत आहेत, करिअरची अक्षरशः वाट लागण्याची लक्षण आहेत आणि त्या ह्याच्यात तुम्ही एक वेगळा आदर्श ठेवताय लोकांसमोर, दुर्मिळ मंदिरं दाखवताय, तर काय सांगाल तरुण वर्गाला? ह्यात लोकांनी आध्यात्मिकडे वळावं, चांगल्या गोष्टीकडे वळावं. डॉल्बी ऐकून आणि ऐकून काय आपले कानच फुटून येणार आपण, दुसरं आपल्याला त्यात काय मिळणार आहे? जर देवाच्याकडे गेलो तर आपल्याला सुख शांती सगळंच मिळेल ना. याचा शोध प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि काय सांगाल तुम्ही मुलांना, आजच्या तरुणाईला, जे मंडळ वगैरे आहेत, तर त्यांना काय आवाहन कराल? आता आमचं असंच म्हणणं आहे की आता डॉल्बी वगैरे लावून उगाच पैसा वेस्ट करण्यापेक्षा काही आपल्या भागातल्या लोकांची कुणाची काय बघायची इच्छा, म्हणजे आता समजा केदारनाथ मंदिर असेल किंवा बाकीचे बाहेरची मंदिर आहेत, तिकडे त्यांना जाता येत नाही, तर आम्ही ते साहित्य साकारण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून त्यांना ते इथं बघता येईल. तर असं या प्रत्येक मंडळाने असे काहीतरी उपक्रम राबवावेत, सामाजिक कार्य करावेत, अशी फक्त आमची म्हणणं आहे. आज संध्याकाळी 7 वाजता आपल्या या पाताल भुवनेश्वर मंदिराचं उद्घाटन होणार आहे आणि या उद्घाटनानंतर आपण हा देखावा सर्वांसाठी खुला करतो आहे बघण्यासाठी. तर कोल्हापुरातील सर्व नागरिकांना मी विनंती करतो आणि आव्हान करतो की जरूर हा देखावा बघायला यावा आणि बघायला आल्यानंतर आमच्यातर्फे, मंडळातर्फे काही काही गोष्टी आम्ही इथं ऑर्गनाईज करतो आहे, त्या गोष्टींचा सुद्धा लाभ घ्या. आणि निश्चितच आज रात्रीपासून 7:30ला आपल्या मंदिराचं उद्घाटन होतं आहे, त्यानंतर हा देखावा सर्वांसाठी खुला होतो आहे. सध्या डॉल्बी किंवा इतर गोष्टींमुळे मुलांचं करिअरची वाट लागण्याची अक्षरशः वेळ आली आहे, पण अशा काळात सुद्धा काही तरुण मंडळं आहेत ज्यांनी वेगळ्या पद्धतीचा विचार करून, ज्या लोकांना लांब लांबपर्यंत मंदिरं बघायला जायला मिळत नाही, त्याची प्रतिकृती त्यांनी सादर केली आहे. आणि तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही असं काहीतरी वेगळं आणि भन्नाट केलं आहे का, आणि तुम्हालाही वाटतं का तुमच्या मंडळाची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, तर आजच मला संपर्क करा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. पाहत रहा तारा न्यूज.